आणि आता बातमी भाजपच्या गोटातून। भाजपच्या कोर कमिटीची दुसऱ्या दिवशीची बैठक सुरू झाली आहे। मुंबई प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे। कुठल्या जागांवर उमेदवार सक्षम आहेत याची चर्चा बैठकीत होईल। भाजपच्या बैठकीला विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, पंकजा मुंडे, धनंजय महाडिक हे उपस्थित आहेत। तर भाजप कोर कमिटीच्या काल झालेल्या बैठकीत लोकसभा निकालावर सविस्तर चर्चा झाली। जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला आणि त्याचा फटका बसल्याचं मत काही नेत्यांनी मांडलं। विधानसभेला देखील जागा वाटपाचा घोळ लवकर सोडवावा अशी मागणी त्यांनी केली। मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा काही नेत्यांनी प्रभारींसमोर वाचलाय। तर बैठकीमध्ये काय काय घडलं? लोकसभेला शेवटपर्यंत जागा वाटप झालं नसल्यानं फटका बसल्याचं मत व्यक्त झालं। विधानसभेला जागा वाटप लवकर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। अजित पवार गटाच्या नेत्यांनी अपेक्षित मदत केली नसल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मवियाच्या उमेदवारांना मदत करत होते अशीही तक्रार बैठकीत आली। तर लोकसभेला शिंदेंना 15 जागा देण्याची गरज नव्हती असं मत काही नेत्यांनी मांडले। तर जागा वाटपाचा फॉर्म्युला हा लवकरात लवकर ठरवावा अशीही मागणी करण्यात आली आहे। शिंदे सेनेचे काही नेते मतदारसंघांमध्ये सोबत नसल्याचीही तक्रार झाली। तर जालना आणि पालघरमध्ये शिंदेचे नेते सोबत नव्हते अशीही तक्रार करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।